नमस्कार मित्रांनो, क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत सासऱ्याचा आला राग म्हणून जावयाने सासऱ्याची सुपारी देऊन केले त्यांना ठार. ही घटना नंदुरबार जिल्ह्यातील शहादे तालुक्यातील शहादे या गावातील सदाशिवनगरात राहणारे राजेंद्र उत्तम मराठे हे परिवहन महामंडळाच्या शहादा आगारामध्ये वाहक म्हणून काम करत होते. त्यांच्या कुटुंबात पत्नी मनीषा, मुलगा प्रद्युम्न आणि मुलगी भावना असे सदस्य असून हे कुटुंब कोणाच्याही अंधामंधात नव्हते. त्यांची मुलगी भावना ही सर्वांची लाडकी होती, पण त्यांच्या मुलीने आंतरजातीय प्रेमविवाह करण्याचा निर्णय घेतला. त्यांना वाटले की आपल्या मुलीच्या मनासारखा नवरा मिळाल्याने मुलगीही सासरी सुखाने नांदेल. आपल्या मुलीला सुख मिळावे अशी त्यांची इच्छा होती. गोविंद व भावनाने प्रेमविवाह केल्याने दोन्हीकडील मंडळी त्यांच्यावर नाराज होती आणि थोड्या दिवसात भावना आणि गोविंद यांच्या संसारात वाद होऊ लागले होते. त्यातच गोविंदाच्या वडिलाची म्हणजेच भावनाच्या सासऱ्याची प्रकृती बरी नसायची. भावना आणि गोविंद यांचे वैवाहिक जीवन बहरण्याऐवजी कोमेजून गेले होते. भावना ही तिच्या सासरी अस्वस्थ होती. तिचा पती गोविंद हा सुद्धा अस्वस्थ होता. वैवाहिक जीवनाची सुरुवातच कुटुंबातील नाराजीने झाली आणि त्या दोघा पती पत्नीमध्ये सुसंवाद होण्याऐवजी विसंवाद निर्माण झाला. त्या पती पत्नीमध्ये थोड्या थोड्या कारणावरून खटके उडत होते. अशा या वातावरणामुळे गोविंदाचे वडील यांच्याकडे कोणाचेही लक्ष नव्हते. त्यामुळे भावनाचा सासरा सुरेश सोनार याचे निधन झाले आणि घरातील वातावरण अधिकच गढूळ झाले. भावनाचा पायगुणच चांगला नाही, तिने सासऱ्याच्या प्रकृतीकडे लक्ष दिले नाही, अशा प्रकारचे टोमणे तिला घरातील मंडळी देऊ लागली होती. त्यामुळे भावना ही वैतागून आपल्या माहेरी निघून गेली. भावना माहेरी आल्यानंतर तिचा पती गोविंद हा अधूनमधून तिला भेटायला सासरी येत असायचा. गोविंदने आपल्या मुलीचं आयुष्य खराब केलं म्हणून गोविंदाचे सासरे म्हणजेच भावनाचे वडील राजेंद्र मराठे यांच्या मनात त्याच्याविषयी राग होता. ते आपल्या जवयाबरोबर बोलत नसत. भावनाने आपल्या वडिलांच्या प्रकृतीकडे लक्ष दिलं असतं तर आपल्या वडिलांचं निधन झालं नसतं. हा विचार गोविंदाच्या डोक्यात घुसल्यापासून गोविंद हा अस्वस्थ झाला होता. आपल्या प्रेमविवाहामुळेच आपला बाप मेला आणि भावनाचा बाप मात्र जिवंत आहे याचं शल्य गोविंदाला बोचू लागलं होतं. भावनाच्या बापालाही आपण जग सोडायला लावू असा घातक विचार गोविंद याच्या मनात येऊ लागला. 14 मार्च 2024 रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास राजेंद्र मराठे हे आपल्या मोटरसायकलने किराणा आणण्यासाठी घराबाहेर पडले होते. ते सायंकाळी घरी परत न आल्याने त्यांनी सर्वत्र विचारपूस केली. राजेंद्र मराठे याच्याबद्दल कुठेच काही माहिती मिळत नव्हती. राजेंद्र यांच्या बेपत्ता होण्याने त्यांच्या घरची मंडळी अधिकच अस्वस्थ झाली होती. त्यानंतर त्यांनी शहादा पोलीस स्टेशनला मिसिंगची फिर्याद दिली. दिनांक 16 मार्च 2024 रोजी सकाळी बकऱ्या चारण्याकरिता एक मुलगा शहादा पोलीस स्टेशनच्या नादर्डे हवद परिसरात माळरानामध्ये गेला असता त्याच्या नजरेस एक अर्धवट जळलेला मृतदेह दिसला. तो पाहून तो मुलगा घाबरला आणि तो रस्त्यावर आला. त्या रस्त्यावरून जाणाऱ्या किरण चव्हाण याला त्याने थांबवून तो मृतदेह त्यांना दाखविला. त्या ठिकाणी कुत्रे मृतदेहाचे लचके तोडत होते. ते पाहून चव्हाण यांनी शहादा पोलीस स्टेशनशी संपर्क साधून पोलिसांना त्याबाबत माहिती दिली. ही माहिती मिळता शहादा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हे आपल्या सहकाऱ्यासह घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा व मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी शहादा पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या मिसिंगच्या फिर्यादीतील संबंधित कुटुंबियांना बोलवण्यात आले. मृतदेहाच्या अंगावरील कपडे
पायाची नखे आदीचे निरीक्षण करता हा मृतदेह राजेंद्र मराठे यांचा असल्याची खात्री पटताच पत्नी व मुलांनी आक्रोश केला. त्या दरम्यान भावना हिने वडिलांच्या खुनाची फिर्याद शहादा पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली. कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी राजेंद्र मराठे यांच्यावर प्राणघातक हल्ला करून त्यांचा निर्दयीपणे खून केला. तसेच पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने तो मृतदेह जाळून नादर्डे ते तरहावड रस्त्याच्या फरशीखाली पुलाखाली फेकून दिला, अशी फिर्याद तिने दिली. त्यानुसार विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस तपास पथकाने ते जेथे एस.टी. आगारात काम करत होते तेथील सहकाऱ्यांचे व ते जिथून किराणा आणायचे त्या किराणा दुकानदाराचे पोलिसांनी जबाब नोंदवून घेतले. काही संशयितांच्या मोबाईलची पडताळणीसुद्धा केली. त्यामध्ये 2 अल्पवयीन मुलांचा या प्रकरणात संबंध असल्याचा भक्कम पुरावा पोलीस तपास पथकाच्या हाती लागला. गेम इज ओव्हर असा मेसेज राजेंद्र मराठे याच्या जावयाच्या फोनमध्ये म्हणजेच गोविंद सुरेश सोनार यांच्या फोनमध्ये तपास पथकाला आढळला. त्याचबरोबर पुराव्यादाखल संबंधित संशयित आरोपीने गोविंदा सोनार याच्या व्हॉट्सअपवर राजेंद्र मराठे यांच्या मृतदेहावर ज्वलनशील पदार्थ टाकून तो जाळत असल्याचा व्हिडिओ टाकला होता. तो पडताळणी तपास पथकाच्या हाती लागला. तपास कामातील मोठा दुवा तपास पथकाच्या हाती लागल्याने तपास पथकाने राजेंद्र मराठे यांचा जावई गोविंद सोनार याच्यावर पाळत ठेवली. तेव्हा 2 अल्पवयीन मुले गोविंद सोनार यांच्या संपर्कात असून ते सतत गोविंद सोनार याची गाठ भेट घेत असल्याचे तपास पथकाच्या नजरेस पडले. तपास पथकाने त्या 2 अल्पवयीन बालकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्यांना विश्वासात घेत पोलिसांनी त्यांना बोलते केले. या भयानक प्रकरणाची उकल करणारी महत्त्वपूर्ण माहिती त्या 2 बालकांनी पोलीस तपास पथकाला दिली. गोविंद याने आपले सासरे राजेंद्र मराठे यांना मारण्यासाठी शहाद्यातील सालदार नगरात राहणाऱ्या निलेश बच्चू पाटील, मुरली मनोहर कॉलनीत राहणारा जयेश मगन सुतार तसेच भादा या गावात राहणाऱ्या लकी किशोर बिरारी या तिघांना मिळून 3 लाख रुपयाची सुपारी दिली होती, अशी माहिती त्या अल्पवयीन मुलांनी तपास पथकाला दिल्याने संशयित आरोपींना तात्काळ ताब्यात घेण्यासाठी हालचाली केल्या. राजेंद्र मराठे यांचे मारेकरी घटनास्थळावरून प्रथम सुरत, नंतर मध्य प्रदेशातील उज्जैन, नंतर मुंबई येथे गेल्याची माहिती तपास पथकाला उपलब्ध झाल्याने मुंबईतील कांदिवली परिसरातील एका मॉलमधील केश कर्तनालयात मालिश करून घेण्यासाठी आरोपी थांबले असल्याची माहिती मिळताच त्यांनी कांदिवली परिसरातील पोलीस यंत्रणेशी संपर्क साधून संशयित आरोपींना ताब्यात घेण्यासाठी नंदुरबार पोलिसांना सहकार्य करण्याची विनंती केली. संबंधित मॉलमधील केश कर्तनालयात धाड टाकली असता आणि बेसावध अवस्थेतील निलेश पाटील, जयेश सुतार, लकी बिरारी या 3 आरोपींना अटक करण्यात आली. शहाद्याचे पोलीस निरीक्षक यांनी 2 अल्पवयीन बालकासह उर्वरित 4घांना जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासमोर उभे केले असता राजेंद्र मराठे यांच्या जावयासह म्हणजेच गोविंद सुरेश सोनार, निलेश पाटील, जयेश सुतार आणि लकी बिरारी यांनी आपण केलेल्या खुनाची कबुली दिली. त्यामध्ये माझ्या बायकोच्या उदासीनतेमुळे माझा आजारी बाप मरण पावला म्हणून बायकोच्या बापालाही जगातून नाहीसे करण्याची दुर्बुद्धी मला सुचली. मी माझ्या संबंधातील तिघांना 3 लाख रुपये देऊन राजेंद्र मराठे यांना मारून टाकण्याची सुपारी दिल्याचे गोविंद सोनार याने पोलिसांसमोर कबूल केले. उर्वरित 3 आरोपींनीही आपला गुन्हा कबूल करून प्रथम राजेंद्र मराठेला निर्जन जागी नेले.
त्या ठिकाणी त्यांच्यावर प्राणघातक हत्याराने त्यांच्या मस्तकावर प्रहार केले. ते मेल्याची खात्री होताच त्याच्या मृतदेहावर केमिकल टाकून जाळून टाकण्याचा प्रयत्न केला व घटनास्थळावरून आम्ही फरार झालो अशी कबुली त्यांनी पोलिसांसमोर दिली. पोलिसांनी त्यांना अटक केली असून पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे. मित्रांनो, तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे. तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे. पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी 7 वाजता. धन्यवाद. जय महाराष्ट्र.